नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ताईंनो प्लीज लाईक करत चला. तर इथं वाजलेले आहेत 3:30. तर आज दिवसाची सुरुवात झाली होती 3:30 वाजता. ती कशी व कशामुळं ते तुम्हाला समोर सांगतेच मी. तर इथं माझी अंघोळ झाली. आता मला देवाला अंघोळ घालायची आहे, म्हणून मी देवाला अंघोळ घालण्यासाठी गॅसवर थोडं पाणी ठेवलंयच. म्हणजे सकाळी आता 3:30 किंवा 4 ह्या दरम्यान किती थंडी वाजती. आता वाजलेले आहेत 4:30 आणि मी इथं स्वामींच्या फोटोची पूजा करून घेत आहे, म्हणजे स्वामींची. त्यानंतर मला देवपूजा करायची. तर मी आज इतक्या लवकर का उठले, तर आज आहे आहोंचा बड्डे, म्हणजेच 23 डिसेंबर. आणि त्यामुळं मी आज सकाळी सकाळी उठले आणि ठरवलं होतं आणि माइंडला सांगून ठेवलं होतं की आपल्याला सकाळी लवकर उठायचे. आणि ताईंनो कधी-कधी काय होतं, काही बाहेर जायचं असेल, तर आपलं वेळेवर काम नाही आवरलं, तर आपलं बाहेर गेल्याच्यानंतर जिथं गेलो तिथं लक्ष लागत नाही. कारण काय वाटतं, "बाई आता घरी काम राहिले, आता हे करायचं, ते करायचं." त्यामुळं शक्यतो मी सकाळी लवकर उठत असते कुठं जायचं असेल तर. वापस आल्याच्यानंतर थकून येतं माणूस आणि थकून आल्यावर काम करणं शक्यच नसतं. त्यामुळं जातानाच सगळे कामं आवरून घेत असते. तर इथं महाराजांना मुजरा करून घेतला. महाराजांची पूजा झाली. आता देवपूजा आवरून घ्यायची. तर महाराजांना इथे छान अष्टगंध लावत आहे मी. देवपूजा करताना काही व्हिडिओ घेतला नाही. आता देव सगळे छान स्वच्छ धुवून घेतले, अंघोळ्या घालून घेतल्या. त्यांना कपडे घालून अष्टगंध लावायचा आहे. सकाळी 4-4:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठल्याच्या नंतर देवाला जर अंघोळ घातली आणि जर घरामध्ये पूजा झाली 5 वाजता, तर एवढं प्रसन्न वाटतं ताईंनो. एखाद दिवस नक्की फॉलो करून पहा आणि खूपच मनाला समाधानी वाटते. तर इथं सगळ्या देवाची पूजा झाली. आता मी तुम्हाला सांगते की मी लवकर का उठले होते. तर इथे मी संकल्प सोडत आहे दुर्गा सप्तशती पाठाचा. मला आज ब्रह्ममुहूर्तावर दुर्गा सप्तशती पाठ करायचा होता. आहोंना तर मी असा पैसा देऊन खूप म्हणजे काही घेऊन, काही खरेदी करून खूप खुश करू शकते. पण आज जी काही माझी कुलस्वामिनी आहे, म्हणजेच माझी कुलस्वामिनी आपली तुळजापूरची देवी, त्यासाठी मी आज दुर्गा सप्तशती पाठ केला आणि माझ्या कुलदैवताकडे मागणं मागितलं, "हे आई जगदंबे माता, तू 2025 असंच निरोगी जसं जाऊ दिलंस आमच्या जीवनातून, तसंच 2026 सुद्धा माझ्या आहोंसाठी खूप आनंदाचा व आरोग्यदायक क्षण येऊ दे." म्हणून अशी प्रार्थना केली, संकल्प सोडला आणि दुर्गा सप्तशती पाठ ब्रह्ममुहूर्तावर रात्री केला. म्हणजेच रात्री म्हणजे 4 वाजता पहाटे. आणि दुर्गा सप्तशती पाठ करायचं म्हणलं की लगेच आपल्या उंबरठ्याला लेपन झालंच पाहिजे. सुंदर असं उंबरठ्याला लेपन देऊन घेतलं, छान अशी रांगोळी काढून घेतली. जसं काय आज काही घरी सणच आहे. मात्र कुठं हॉटेलला जाऊन एन्जॉय करण्यापेक्षा स्वामीच्या दरबारात जाऊन एन्जॉय नाही, तर महाराजांच्या भक्तीत जाऊन मग्न व्हायचं होतं, म्हणून इतक्या लवकर उठलेली मी. तर इथं सकाळी सकाळी सगळं प्रसन्न वातावरण केलं होतं हे सगळे उठायच्या आधी. आणि छान असं त्यांना ओवाळून घेतलं सकाळी 6 वाजता. यांची सुद्धा आज 6ला अंघोळ झाली होती. आम्हाला 6:30ला बाहेर पडायचं होतं. त्यामुळे इथं मी ओवाळत आहे यांना. परत आता रात्री ओवाळत नाही ताईंनो मी, कारण परत कोणाला बड्डेला बोला, हे करा, त्यापेक्षा आपण ओवाळायचं. मी ओवाळलं, दीदीने ओवाळलं. तर हे कसं मान वरती करतात, मी खाली बसले होते म्हणून. उंच झालं म्हणजे मग मला खालून ते ओवाळता येत नाही. तर चला, हसी मजाक चालूच असतो. हा आजचा दिवस खूप आनंदाचा. आणि हा आनंदाचा दिवस सकाळी सकाळी कुठं साजरा केला आम्ही ते सांगते तुम्हाला. आता वाजलेले आहेत 7. तर बघा, यांना आणि स्वराजला घेऊन निघाले मी केंद्रामध्ये. तर खूप थंडी वाजती. हे आम्हाला केंद्रात सोडून लगेच गावाकडे जाणार होते. म्हणजे सोडून म्हणजे त्यांनाच दर्शन घ्यायचं होतं, म्हणून आम्ही केंद्राच्या दिशेने निघालोच होतो ताईंनो. तर महाराजांचं कसं आहे ते सांगते. तर माझ्या मनात आलं, हार किंवा पेढे मी आदल्या दिवशीच आणून ठेवायला पाहिजे होते, कारण सिटीला सकाळी 7 वाजता काहीच भेटत नाही. पण माझे स्वामी व माझे महाराज कशाला भुकेलेले ते शेअर करते तुम्हाला. तर महाराज फक्त भक्तीला भुकेलेले आहेत, पैशाला नाही. तर महाराजांना देव आपण नाही म्हणत का, देव पैशाला नाही तर भक्तीला भुकेलेला असतो, तसंच काही. तर मग दरबारात आलोत. तर महाराजांची इच्छा असल्याशिवाय आम्ही इतक्या सकाळी दरबारात येऊ शकत नव्हतो ताईंनो. कारण महाराजांची इच्छा असेल की यांनी माझा आशीर्वाद घ्यावं व माझ्याकडे यावं. तसंच माझ्या रात्री मनात आलं आणि सकाळी एवढे उठले, धावपळीने आवरलं.
आणि जर का उशीर झाला असता तर हे काय आले नसते. घरी मला तरी म्हणत होते, "घरीच फोटो आहे, इथंच मुजरा करतो" म्हणून. पण मी म्हणलं, "नाही, चला दरबारामध्ये. काय मला कुठं हॉटेलला नेऊन बर्थडे साजरा नाही करायचा. माझ्या स्वामींचा आशीर्वाद घ्या एवढीच माझी इच्छा." आणि यांनी ऐकलं आणि आले दरबारात. तर तुम्ही पहा 7 वाजून 28 मिनिटं तिथं तुम्हाला केंद्रात दिसत आहे. इतक्या सकाळी आम्ही इथं होतो. खूप इच्छा होती 8ची आरती करायची, पण त्याला स्वामींची इच्छा पाहिजे होती. मग काय जोडीने प्रदक्षिणा घालून घेतल्या औदुंबराला. ही पण खूप दिवसाची इच्छा होती माझी. ही स्वामींनी पूर्ण केली. कारण माझं लग्न झाल्यापासून मला तर माझी 15 वर्षापासून खरंच इच्छा होती, की मी जोडीनं औदुंबराला प्रदक्षिणा घालावं आणि ती सुद्धा इच्छा माझी स्वामींनी आज अचानक पूर्ण केली. केंद्रातून आले आणि इथं स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती. सकाळी कणिक भिजवून ठेवली. छान सुंदर मेथीची भाजी केली. दूध आलं होतं. दूध गाळून तापायला ठेवलं. तर ताईंनो असा साधा सिंपल व्हिडिओ होता. तर मी तुमच्याशी का शेअर केला, की आपण जर मनाने ठरवलं तर खरंच आपण पैशाने जे काही विकत घ्यायचं, ते आपण भक्तीने सुद्धा विकत घेऊ शकतो. मी आज तुमच्याशी शेअर करते. तर माझ्या स्वामींना शरण प्रत्येक गोष्टीत यशस्वी होता. कारण खूप सुख-दुःखाचे क्षण आले, खूप चढाव आला जीवनामध्ये. पण असं कधीच नाही झालं, की माझ्या स्वामींनी मला हात नाही दिला. ताईंनो अक्षरशः तुम्हाला सांगते, पण माझ्या मनात खूप असं डोळ्यात पाणी यायला लागले, कारण खूप संकटातून वरती काढले मला स्वामींनी. त्यामुळं माझ्या दिवसाची सुरुवात आणि माझ्या रात्रीची सुरुवात फक्त माझ्या स्वामींपासूनच होती. खरंच स्वामी खूप साथ देतात, खूप संकटातून वर काढतात आणि यशाच्या शिखरावर जर त्यांचा हात धरला तर नक्कीच स्वामी नेतात. तर इथं छान अशी भाजी-पोळी केली आणि स्वामींना नैवेद्य दाखवला. तर बर्थडेचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आपला उद्या येईल. अवश्य पहा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.